हाय गाईज, आपण आज निफ्टी फिफ्टीचे अनालिसिस बघू. सोमवारसाठी मार्केट कुठल्या दिशेने जाणार आहे आणि जाऊ शकतं. आपण आता उद्या तरी सुट्टी आहे मार्केटला. सोमवारी मार्केट कोणत्या दिशेने जाऊ शकतं हे जरासं अनालिसिस करू आपण. पहिल्यांदा बघू विकली टाइम फ्रेमवर. मार्केट पूर्ण बॅक टू बॅक रेड कॅन्डल विकलीवर बनवत आलेला आहे आणि इथे एक पॉज कॅन्डल बनलेली आहे. खालच्या साईडला मोठी कॅन्डल बनली नाही. तर इथं काय होऊ शकतं, एक पुलबॅक येण्याची शक्यता आहे इथनं वर. तो पुलबॅक आपण कसा कॅप्चर करू शकतो ते बघू. डेलीवर जर आपण बघितलं, डेलीवर मार्केटचा ट्रेंड आहे डाऊन. मार्केट जर बघितलं तर डाऊन ट्रेंड मध्ये आहे मार्केट. इथे येऊन मार्केटनं पॉज घेतला. याचा लो या कॅन्डलनं इथं ब्रेक केलेला नाही. इथनं जरासं एक पुलबॅक येण्याची शक्यता आहे EMA पर्यंत. तो पुलबॅक आपण इथनं वर का येऊ शकतो मार्केट आणि इथनं खाली का जाऊ शकतं हे आपण छोट्या टाइम फ्रेमवर बघू. छोट्या टाइम फ्रेमवर जर गेलं आपण 4 तासाच्या, तर 4 तासाच्या टाइम फ्रेमवर काय दिसतं, इथे एक सपोर्ट झोन बनत आहे. इथं मार्केट किती दिवस काम केले, इथं 16 तारखेपासून मार्केट 20 तारखेपर्यंत इथं या सपोर्टवर काम केलेलं आहे. इथे एक पुलबॅक येण्याची शक्यता दाट आहे, कारण इथं जर बघितलं तर ह्या कॅन्डलचा लो इथं स्वीप झाला आहे, लिक्विडिटी स्वीप झालेली आहे. इथून मार्केट वर जाण्याची शक्यता आहे, थोडं पुलबॅक येण्याची शक्यता आहे आणि ते आपण इंट्राडे मध्ये कॅप्चर करू शकतो. 1 तासावर जर बघितलं तर मार्केटमध्ये हा एक ट्रेंड लाईन बनते. फर्स्ट टाइम, सेकंड टाइम आणि थर्ड टाइम. इथून मार्केट जरासं इथं पुलबॅक येऊ शकतो. इथनं मार्केटमध्ये इथं पुलबॅक येऊ शकतो. तर इथून एक पुलबॅक असा येऊ शकतो इथपर्यंत येऊ शकतो मार्केट. हे आपण छोट्या टाइम फ्रेमवर इथं कव्हर कसं करणार आहोत ते बघू. छोट्या टाइम फ्रेमवर जर आपण गेलं तर मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये आहे. वर जाण्याचं आपलं अनालिसिस आहे वन डेवर एक पुलबॅक येण्याचा अनालिसिस आहे आणि प्रिव्हियस रेजिस्टन्स इथे आहे. इथून मार्केट एक डाऊन ट्रेंड मध्ये इथं सपोर्ट बनवत आहे आणि इथून स्टॉप लॉस वरच्या साईडला दिसत आहेत. इथे एक आहेत, इथे स्टॉप लॉस दिसत आहेत. जेव्हा पण मार्केट ह्याच्यावर निघेल तेव्हा मार्केट एक हायर हाय बनवत इथपर्यंत येऊ शकतं. याचं कारण काय ते सांगतो. जर तुम्ही बघितला तर हा प्रिव्हियस झोनचा जर आपण एक फिबोनाची ड्रॉ केला आहे तर याचे 0.5 लेवल कुठे येते, 0.5 लेवल एक्झॅक्ट इथे येते. याच्या खाली जोपर्यंत मार्केट राहणार तोपर्यंत आपण एक बेरिश साईडला ट्रेड करू. त्याचा आपण टार्गेट ठेवू प्रिव्हियस लो पर्यंत इथेपर्यंत. इथून आपण एक बेरिश साईडला आपण ट्रेड बघणार आहोत, जेणेकरून मार्केट इथं ओपन झालं, इथून वर आलं आणि इथून मार्केट एक बेरिश साईडला. पण जेव्हा पण हा 0.5 लेवलचा जर हा ब्रेक झाला वरच्या साईडला तर मार्केट वन डेवर जी वीक आहे, वन डेवर ती टेस्ट करायसाठी मार्केट इथपर्यंत येऊ शकतं आणि एक्झॅक्ट हा वीकचा पॉईंट आहे. मग आपण टार्गेट इथपर्यंत ठेवून पूर्ण मूव आपण कॅच करू शकतो. जर तुम्ही बघितला तर वन डेवर जर आपण बघितलं तर एक्झॅक्ट वन डेचा टॉप कुठं आहे, हाय इथे आहे. वन डेचा टॉप इथं आहे. आपण
1 डेचा टॉप आहे इथे. तो आपण 5 मिनिटाचा कव्हर करायचा म्हणला तर 1 डेचा टॉप इथेपर्यंत आपण या झोनपर्यंत आपण कव्हर करू शकतो. हायर राहिल्यावर आपल्याला 2-3 कन्फर्मेशन मिळतात. 1 डेवर वीक आहे, 1 डेवर वीक आहे, मंडेवर मार्केट इथं ओपन होऊन हे वीक टेस्ट करायला वर जाणार, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, बॉटम लोअर लो लावत आलेला आहे पण मार्केट खाली जाण्याची शक्यता नाही. लास्टला हा बॉटम बनलेला आहे आणि याचा लो या कॅन्डलने तोडलेला नाही, म्हणजे इथं डबल बॉटम बनवून मार्केट जेव्हा आपण इथं जाऊन इथे क्रॅप करेल तेव्हा आपण खालच्या साईडला ट्रेड करणार आहोत. जर मार्केट इथं 15 मिनिटांनी सस्टेन करेल मार्केट वरच्या साईडला तर आपण इथं बेरिश बुलिश साईडला ट्रेंड आपण इथं बघणार आहोत. मग त्यावेळेला हे स्टॉप लॉस आणि हे स्टॉप लॉस घेण्याचा प्रयत्न आपण करू. असं दोन बाजूला व्ह्यू आहेत. सेम बँक निफ्टी जर बघितलं, आपण निफ्टी 50 मध्ये असे दोन साईडला आपण ट्रेड करणार आहोत. एक तर इथून खाली नाहीतर इथून जर वरच्या साईडला सस्टेन झालं मार्केट तर इथून वरच्या साईडला आपण इथून खाली एक तर बघणार आणि ह्याच्या वरती जर मार्केट सस्टेन झालं तर आपण वरच्या साईडला बघणार आहोत. हे स्टॉप लॉस आणि हे स्टॉप लॉस घ्यायचं. हे आपलं निफ्टी 50चं ॲनालिसिस आहे. आणि आपलं बँक निफ्टीचं ॲनालिसिस जर बघितलं, सेम बँक निफ्टी आणि आपल्याला तर माहितीच आहेत की आपण जेव्हा आपण एक इंडेक्स सपोर्टर असतो तेव्हा दुसरा इंडेक्स ब्रेकडाऊन करत नाही. असं ते आपला आता एक इंडेक्स आपला सपोर्ट असेल तर दुसरा इंडेक्स ब्रेकडाऊन करत नाही, हे आपण फॉर एक्झाम्पल बघतोयच. ह्याच्यावर एक मी इन डिटेल व्हिडिओ सुद्धा आणणार आहे. आपण माझ्या चॅनलला एक लाईक सबस्क्राईब करून ठेवा. याच्यावर एक इन डिटेल व्हिडिओ आणणार आहे मी. आपण शिकू शकतो की ब्रेकडाऊन कुठला फेक आणि ब्रेकआउट कुठला फेक आणि कुठला रिअल हे आपण ह्याच्यामध्ये आपण बघणार आहोत त्या व्हिडिओमध्ये. आता इथेच तेच आपण जरा बघायचं आहे बँक निफ्टीमध्ये कशा पद्धतीने ॲनालिसिस करता येईल. जर तुम्ही बघितला तर विकलीवर जर बघितलं तर आपण इथे एक मोठी वीक आहे आणि हे फर्स्ट इथे टेस्ट करायला वर जाऊ शकतात. इथं वर साईडला एक ग्रीन कॅन्डल बनू शकते. हे फर्स्ट. सेकंड, जर बघितलं तर इथे एक मार्केट इथून मार्केट खाली पडलेलं, इथून मार्केट खाली पडलेलं आणि इथून मार्केट वर गेले. हा झाला सपोर्ट झोन. एक्झॅक्ट सपोर्ट झोनवर मार्केट आलेलं आहे. इथे सपोर्ट झोनवर जेव्हा मार्केट येतं असं लांबून येतं तेव्हा एक पुलबॅक येण्याची शक्यता असते. सपोर्ट झोनवर जेव्हा आपण मार्केट असं लांबून येतं तर पुलबॅक घेण्याची शक्यता असते आणि असं जवळून जातं तेव्हा ते ब्रेक करण्याची शक्यता असते. हे आपण इथे एक्झाम्पल बघणार आहोत. 1 डेवर आपण कसं प्लॅनिंग करू शकतो. जर इथं बघितला तर हा एक सपोर्ट झोन आहे. हा एक सपोर्ट झोन आहे. मार्केट इथं एक पॉज कॅन्डल बनवली आहे. हे टेस्ट करण्यासाठी आपलं निफ्टी 50 मध्ये सुद्धा वरच्या साईडला डायरेक्शन आपला व्ह्यू आहे. बँक निफ्टी मध्ये सुद्धा इथं वरच्या साईडला आपला व्ह्यू आहे. आता 1 डेवर जर बघितला तर 1 डेवर सुद्धा वीक डेलीवर वीक झालेली आहे. ही टेस्ट करण्यासाठी वर थोडं मार्केट येऊ शकतं. जर आपण बघितलं तर 15 मिनिटावर जर आपण बघितलं, 15 मिनिटावर जर बघितलं आपण तर मार्केट इथनं ओपन झालं, मार्केट फॉल करत आहे. ह्याचा आणि ह्याचा जर 50% झोन जर काढला तर मार्केटमध्ये बुलिशनेस या वीकच्या वर मार्केट बुलिश होऊ शकतं. सेम निफ्टी सारखं आपल्या ॲनालिसिस आहेत. हा तर आपला सपोर्ट झोन आहे खाली.
हे तर आपण बघितलेलं आहे. आता नॉईस न येण्यासाठी आपण हा सपोर्ट झोन काढून टाकू. इथून मार्केट जेव्हा वर जाईल, जेव्हा पण मार्केट इथे येऊन एक छोट्या कॅन्डलवर जर एक बेरीज जर प्राइस ॲक्शन बनवत, तेव्हा आपण खालच्या साईडला येणार आहोत. किंवा याच्यावर जर मार्केट गेले तर हे स्टॉप लॉस आणि हे स्टॉप लॉस घ्यायसाठी मार्केट इथे हायराईज लावून इथे येऊ शकतो. हे आहे बँक निफ्टीचं ॲनालिसिस. आता छोट्या टाइम फ्रेमवर जर बघितलं आपण तर हा एक झोन आहे सपोर्ट झोन, हा आहे रेजिस्टन्स झोन. 5 मिनिटावर जर बघितलं तर आपल्याला इथे ट्रेंड लाईन आहे. आणि हा एक ह्या झोनचा आणि या झोनचा 50% एरिया आहे. इथून मार्केट इथे आलं तर आपल्याला बेरीज साईडला जाण्यासाठी हे ट्रेंड लाईन कन्फर्मेशन आहे. आणि इथून हा रेजिस्टन्स झोन आपल्याला एक आपल्या दिशेने जाण्यासाठी मदत करू शकतो. इथून मार्केट इथपर्यंत फॉल होऊ शकतं, पण इथं टार्गेट बुक करणं गरजेचं आहे, कारण लांबून मार्केट येत आहे, जरासं बाउन्स होऊ शकतं इथून. त्यामुळे इथं टार्गेट बुक करणं गरजेचं असतं. पण ॲज अ सेम टाइम इथून जर मार्केट वर गेलं तर एक 15 मिनिटाची कॅन्डल जर इथं बुलिश सस्टेन झाली तर आपण वरच्या साईडला बघणार आहोत हे स्टॉप लॉस घेण्यासाठी. हे असं आहे आपलं 23 तारखेचं ॲनालिसिस, सोमवारी 23 मार्च. ओके, तर आपण सोमवारी बघू मार्केट आपल्या दिशेनं कसं काम करतं ते. ओके, बाय.